जालंधर चर्पटाश्च अडबंगकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानीफ मच्छिन्द्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। ऋषभदेवांचे हे 9 अंश, 100 अंशांपैकी हे 9 अंश या पृथ्वी तलावर इतका अप्रतिम कार्य करत होते। प्रत्येक जीवनातल्या संकटांना सामोरं कसं जावं हे सामान्य माणसाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगत होते आणि त्यांचा प्रवास असा पुढे पुढे होत आपण आता या 19व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। 18 अध्याय आपण वाचून पूर्ण झालेले आहेत। श्रावणामध्ये या पोथीचं वाचन रोज करावं, जमल्यास एक ओवी तरी रोज वाचावी असं वर्णन या पोथीमध्ये त्यांनी केलेलं आहे। 18व्या अध्यायाचं जे फलित होतं ते आपण ब्रह्महत्येच्या पातकापासून माणसाची मुक्ती, तसंच कुंभीपाक नरकामध्ये जे आपले पितर गेलेले आहेत त्या कुंभीपाक नरकातल्या आपल्या समस्त पूर्वजांचा उद्धार करणं असं या 18व्या अध्यायाचं फळ होतं। तसं जालेंदराच्या मदतीने या गोपीचंद राजाने आपली बहीण चंपावतीला मृत्यूपासून कसं परत जिवंत केलं याचं अत्यंत उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे। आणि आता पुढच्या अध्यायामध्ये हा जो पुढचा आपण 19वा अध्याय आता वाचायला सुरुवात करतो आहोत। या अध्यायाचं जे फल आहे ते सुद्धा अतिशय अप्रतिम असं आहे। सगळ्या संकटापासून मुक्त होऊन आपल्याला योग मार्गाची अतिशय चांगली दीक्षा नवनाथांनी दिलेली आहे। अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांबद्दल सगळे जण बऱ्याच वेळा बोलत असतात, पण मोक्षाबद्दल फारसं बोलताना कोणी दिसत नाही। अर्थाच्या मागे ते सगळेच जन आहेत। धर्म, काही मंडळी धर्माच्या मागे आता जरूर नक्कीच आहेत आणि तो अत्यंत चांगला। आणि आपली भारतभूमी ही मुळात या पृथ्वीवरची देवभूमी आहे, त्याच्यामुळे धर्माचं जर सगळ्यात मोठा झेंडा कोणाकडे असेल, ह्या पृथ्वीवरचं देवभूमी कुठला असेल, या पृथ्वीचं देवघर कुठलं असेल तर तो आपला भारत देश आहे। त्याच्यामुळे धर्माची वृद्धी आपल्याकडून, आपल्या देशाकडून संपूर्ण जगाला जाणार आहे। अर्थ, धर्म, कामाबद्दल सुद्धा सांगण्याची गरज नाही। राहिला मोक्ष, तर परम आनंद रूपी मोक्ष कसा मिळवायचा याचं उदाहरण अध्याय 19वा याच्यामध्ये नाथांनी अतिशय अप्रतिम दिलेलं आहे। तर आता आपण 19व्या अध्यायाच्या वाचनाला प्रारंभ करूयात। सगळ्या श्रोत्यांनी अत्यंत सावधपणे लक्ष द्यावं। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भवाब्धी भवसरिते काजा, साधका नौका अससी तू। हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अतिमोदा, तुझी लीला अगाधा भक्तिसार ग्रंथाते। मागील अध्यायी वदविले गहन, गोपीचंदाचे उदार कथन। बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला, या उपरी ऐकिजे श्रोती। सिंहावलोकनी विश्रांती, गोरक्षकानी फाचे युक्ती। स्त्री राज्यात जातसे, मार्गी चालता मुक्काम। सदा श्री गुरुचे 8वी नाम, ग्रामात करुणी भिक्षाटन। पुढे मार्ग क्रमिदसे, ऐसिया स्थिती गौड बंगाल। सांडुनी सांडिला बंगाल कौल,
पुढे जाता स्त्री राज्यात वहिला, सीमेपर्यंत पातला, परिविचारी स्वमनात, श्री गुरुराजा आहेत तेथ, राज्य वैभव बहुसामर्थ्य, संपत्तीचे मिरवितसे, ऐसे वैभवमानी सुख प्रकरणी, माते ओळखील कैसा कोणी, श्रीमंता पुढे हीन दीन, मान्यत्वाते मिरवेना, जेवी अर्का पुढे खद्योद, हीन दीन अति दिसत, तेवी मज कंगालवंता ते, कोण तेथे ओळखील, मेरू पुढे मशक स्थिती, कोण वर्णावी कवण अर्थी, की पुढे बैसल्या वाचस्पती, मैंद वल्गना मिरविना, की हिरा तेज पडी पाडा, गार ठेवुनी पुढा, परीस पालडा देता दगडा, योग्य साजेना, सुवर्ण मिरवे राशी 16, तेथे दगडाचा पाड केतुला, तेवी माते संपत्ती मिरवला, ओळखीला कैसा तो, असो या उपरी दुसरे अर्थी, मग नाम कळता मच्छिंद्रा प्रती, परमद्वाड लागले चित्ती, सुख संपत्ती भोगिता, जैसे जेविता षड्रस अन्न, ते कडवट सेवी कोण, तेवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून, जाईल कैसा बैरागी, या परी आणि तिसरे अर्धा, मम नाम श्री गुरु लागी कळता, नेणो कल्पना वरून चित्ता, वरेल घाता माझिया, मग तयाच्या सवे विद्यारळी, करावी आपण बांधुनी कळी, हे तो गोड येणे काळी, मज प्रति योग्य भासेना, ज्या स्वामीचे वंदितो चरण, तयासी विद्येची रळी खेळेन, हे योग्य माते नव्हे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी, तैसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्ष मार्गी रमता, तो वेश्या कटक देखिला तत्वदा, स्त्री राज्यात जाती त्या, तो सकळ वेश्यांची मुख्य कामिनी, गुणभरिता कलिकांगनामी, तिचे स्वरूप वर्णिता वाणी, रतिपती आतळेना, जिचे पाहता मुख कमळ, शशी तेजाहुनी अति निर्मळ, परमलज्जित चपळा केवळ, होवनी ढगी रिघताती, जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्यांचे वेधित मन, मम मग विषये लंपट अपार जाण, कवण अर्थी वर्णावे, ऐसिये परी सुलक्षण दारा, चातुर्य कलिका गुणगंभीरा, दिसे नाम साजोतरा, की हिरागारा मिरवती, तिचे सुस्वर विपुल गायन, ऐकता गंधर्व करीती खालती मान, अप्सरा परम लज्जित होऊन, सेवा इच्छिती जिचेची, ऐशा परीती कलिंगदारा, जात स्त्री देशात अवसरा, तई अवचित ते गोरक्ष उदारा, देखता झाला निज दृष्टी, मग तो जवळी योगद्रुम, जाऊनी पुसे तियेचे नाम, येरी म्हणे कलिंगा उत्तम, नाम असे या देहा, येरू म्हणे कवणार्थी, जाता कोणत्या ग्रामाप्रती, कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती, जाणे आहे आमुते, राव मैनाकिनी पद्मिनी, सकळ स्त्रिया देश स्वामिनी, तिये ते नृत्य कळा दावुनी, वश्य करणे आहे जी, ती राजपद्मिनी वश्य होता, अपार देईल आमुते वित्ता, या परी कामना योजिनी चित्ता, गमन करीतो आम्ही की, ऐसा वृत्तांत ऐकुनी युवती, हृदयी विचारी योगपती, की इची जे शुद्ध धरुनी संगती, प्रविष्ट भावे त्या स्थानी, मग सहज स्थितीने गमना, आव्हानुनी दृष्टी राजसदना, गुप्त वेशे श्री गुरु कामना, अवगमुनी घ्यावितो,
ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने येरी म्हणे नरेंद्रोत्तमा ये उपाहसी संगती आम्हा तरी कुशळपणे काय तुम्हा भोवरिली विद्या जे येरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजवीन कुशळपणे नेटका येरी म्हणे गाणे वाजविणे येतसे चातुर्य वाणे तरी प्रथमारंभी आम्हा दाविणे कैसे रीती कुशळत्व येरू म्हणे जी काय उशीर आताची पहावा चमत्कार हात कंकणा आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी दे की स्पर्शता शुद्ध अमरपण होय न होय केलिया पान की स्पर्शिल्या परिसोन न होय भ्रांती मिरवील काय तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसे ऐकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली मही तळी घालुनी आसन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशळत्व पण कळा दावी कोणती ऐसी ऐकुनी तियेची गोष्टी करी कवळणी भस्म चिमुटी गंधर्व प्रयोग होती जलपुनी भाडी चर्चितसे चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शितसे ऐसी झाली या हुंकार देतसे गावे वाजवावे म्हणून या तरी काननी तरू पाषाण जलपती गंधर्वा सारखे गायन तंत वितंद सुस्वरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरू गायन करीती हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी स्वमुखी ओपुनी मध्यमांगुळी ती विस्मय करी आपुले पोटी चित्ती म्हणून हा नरधूर जटी ईश्वर तुल्य भासदसे जो पाषाण तरू हाती गायन करवीत गंधर्वा सरी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया जो पाषाणी पिवळे पण करू जाणे लोहांचे सुवर्ण तया लागी परिसमणी करावया अशक्य म्हणावे की जेणे बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थी मही उद्धरली त्या ते कामधेनू निर्माया भली परम अशक्यता न बोलावी की कोणत्याही वृक्षाखाली कामना पुरवी सकळी ते कल्पतरू मेळी अनायासे शोभदसे तन्याये वृक्ष पाषाणी आणली ज्याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे तरी आता सो ऐसे आपणची राहावे याचे संगतीस ऐसा विचार करून स्वचित्तास बोलती झाले विभळा म्हणे महाराजा सद्गुणा करिता मी दीन किंकर अनाथा ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदिले मम तव गुणासी तरी संज्ञाये बोलिलासी तेची सिद्ध आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदिली मम तव गुणासी तरी संज्ञाये बोलिलासी तिचे सिद्ध आव्हानी तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरविसी कोणत्या भावा ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे इज कारण गुप्त ठेविलास कार्य साधन घडून येईल पुढारा ऐसा विचार करुनी म्हणे ऐके शुभाननी उर्मंडा मम देहा लाकुनी जगा माझी फिरवितसे येरी म्हणे पूर्वंगराया अर्थ कामना कोण हृदया असेल तैसी वदुनिया सुखा लागी हेलावे येरू म्हणे वो शुभाननी
विषय धनाची बोलसी कडसणी, परी काही कामना नसे मनी, अज्ञान नसे या अर्थी, एक वेळ उदरा पुरती, समया देई का आहुती, या विरहित अर्थचित्ती, इच्छा नसे काहीच, येरी ऐकुनी ऐसे वचन, अवश्य करी प्रेमे भाषण, म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण, अर्थ पुरेल हा तुमचा, परी एक आहे मम बोलणे, स्त्री राज्यात आपण जाणे, तेथे पुरुषाचे आगमन होती, नाही त्या देशात, येरू म्हणे कवण अर्थी, आगमन नसे तया देशाप्रती, म्हणे मरुतसुती, बुभुः काळे स्त्रिया होती, ऊर्ध्वरेती वायुनंदन, रेत पडे बुभुःकार वचने, गरोदर होती तेणे करून, सकळ स्त्रिया त्या देशी, त्याची बुभुःकारे करून, पुरुष गर्भात होय पतन, तेणे करुनी तयासी मरण, होतसे जाण महाराजा, तरी तुझे जाणे उदिले चित्ती, परी तू ते होईल कैसी गती, या संशयाची भ्रांती, मनी घोटाळे माझिया, येरू म्हणे एक ऐक युवती, काय करील आम्हा मारुती, प्रळय काळीची मूर्धी हरती, लोळवीण महिते, अगे तीव्र तपाचा तपो जेठी, जेणे सविता गिळून ठेविला पोटी, तेथे दीपाची हळहळ मोठी, मानील काय तो पुरुष, सकळ मही जो माथा वाहे, त्याते पर्वताचे भय काहे, अब्धी गिळिता शरण रिघावे, काय वेगे थिल्लारा, तरी आता शुभाननी, हा संशय तू आणि मनी, ऐसे गोरक्ष तिथे बोलुनी, ते स्थानाहुनी उठला, मग ती कलिंगा बैसबुनी रथी, आपण झाले पुढे सारथी, दोन्ही वाघ दोरे धरुनी हाती, धुरा वेष्टुनिया वैसलासी, परी प्रथमारंभी तो धुर्जटी, करी कवळुनी भस्म चिमुटी, वज्रास्त्र मंत्र होठी, अपार शक्ती जल्पला, तया मागे स्पर्श मंत्रा, जल्पोनिया निज वक्त्रा, तेही मिरवे सबळ अस्त्रा, महिलागी महाराजा, यावरी तिसरे मोहनास्त्र, विराजले अतिपवित्र, उपरी चवथे नागास्त्र, सीमेवरी ते प्रेरिले, ऐसे चतुर्थास्त्र प्रेरून, चालता झाला गोरक्ष त्वरेने, सीमा उल्लंघुनी एक योजन, स्त्री देशात मिसळला, चिना पट्टण उत्तम ग्राम, तेथे झाला से मुक्काम, तब लोटुनी गेला अवघा दिन, महिनिशा दाटली, परी दिना समान रात्री, चंद्र तेजे मिरवली होती, सकळी भोजने सारुनी निगुती, पहुडली शयनी आपुपाल्याल्या, निशा लोटली एक प्रहर, तो रात्री निवळली महिवर, सकळ लोपुनी अंधकार, दिशा उजेडे उजळली, ते दिनीची म्हणून रात्री, की उदया आली माया भगवती, चंद्रपोत घेऊनी हाती, सहजमती क्रीडतसे, की ते रात्र नव्हे जडित पदक, हेमतगटी अवनी देख, त्यावरी नक्षत्र अन्यमाणिक, मध्ये हिरा बिंदू शोभे जैसा, की ते रात्र नव्हे भद्रकाळी, शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी, चंद्रबीज वरा लेवुनी भाळी, महिलागी क्रीडतसे, ऐसिये परी सुलक्षण राती, उजेड दावी महिवरती, तो येरीकडे गमन मारुती, सेतुहुनी करीतसे, मार्गी जाता सहज स्थिती, येऊनी पोचला सीमेवरती, तो वज्रास्त हृदयाप्रती, येऊनिया आदळले, परी वज्र शरीरी मारुती, वज्रप्रहार पडदा क्षिती, मूर्छा दाटुनी हृदयाप्रती,
विगत गती पडला असे. यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला मही पाठी. त्यावरी मोहनास्त्र हृदय पुटी जाऊन या संचरले. त्यावरी नागास्त्र नागपती सहस्त्रफणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावदा पदहस्ती गुंडाळून या बैसला. चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन मग कासावीस होतसे वायुनंदन. अति तळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठो नेदी. घडोघडी मूर्छा येता नेत्र भोवंडी वांती देता. त्यावरी विखार वेष्टिता तेणे होत कासावीसी. मोहनास्त्राचा अतिप्रसर मोहनी घेतले सकळ शरीर. मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. ऐसा निचेष्टित महीवरती पडला असे मारुती. एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहतसे. नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी. ते लोटले सकळ अवनी भिजुनी लोट लोटसे. ऐसा समय तया होता मग विचार करी आपुल्या चित्ता. ऐसी या संकटी प्राण आता वाचत नाही साहा साही. तरी माझा काळ आला आता स्मरावे श्री रामाला. ऐसा विचार करून स्वजित्ताला आठविले श्री रामाते. हे दयार्णव कुळभूषणा सीतापते रघुनंदना. दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना. धाव पाव वेगेशी हे करुणानिधे ताटिकांतका. मुनी मनोरंजना रघुकुल तिलका. अयोध्याधीशा प्रतापार्का. धाव पाव वेगेसी हे शिवमानस रंजना. मुनी मनोरंजना रघुकुल तिलका. अयोध्याधीशा प्रतापार्का. धाव पाव वेगेसी हे शिवमानस रंजना. चापधारका तापहारणा शरयुतीर विहारा. आनंद सदना धाव पाव वेगेसी हे श्रीराम श्याम तनुधारका. एक वचनी व्रतदायका एक पत्नी बाणनायका. धाव पाव वेगेसी हे पंकज नेत्रा कोमल गात्रा. विभीषण प्रिया कोमल पात्रा. परम प्रिय कपी कुळगोत्रा. धाव पाव वेगेसी हे किष्किंधाधिपवाली निर्दलना. भक्त प्रिय भयमोचना विदेहजा माता जगपाळना. धाव पाव वेगेसी हे विश्वामित्र मखसिद्धिकारका. खरदूषण दी दैत्यांतका. जलधी जल पाषाण तारका. धाव पाव वेगेसी हे अहिमही दानवा हारिता. शतमुख खंडी वैदेही रता. मंगळ धारणा कुशळवंता. धाव पाव वेगेसी हे अर्णव विहारा मारीच दमना. जटायुप्रिया मोक्ष गहना. शिव चाप भंगा मंगळ धामा. धाव पाव वेगेसी हे दयार्णव राम करुणा करू. मित्र कुळध्वज कीर्ती धारू. ऐसे असुनी संकट पारू. सुखशयनी निजला अससी तरी आता धावा वेगी. तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागी. शरणागत तारक तू म्हणवितोसी. ऐशी स्तुती वागुत्तर करीत अति वायू कुमर. ते वाग्बाण श्रवणद्वार रिगते झाले रामाचे. जाणुनी परम संकट मात धावुनी आला श्री रघुनाथ. मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परमचित्ती कळवळला. की एकांत पाडसा वाचुनी हरिणी. हिंडे सैरावरा राणी तन्याये मोक्षदानी. हृदया माझी कळवळला जैशी वत्सा लागी गाय. काननी हंबरळा फोडी मोहे त्याची प्रमाणे रघुराय.
हृदया माझी कळवळला, जळा वेगळा पडता मीन. अति तळमळोनी सोडी प्राण, तन्याये रघुनंदन. हृदया माझी कळवळला, किंवा बाळ मातेचे चुकार होता. आरंभळी ती उभयता, तन्याय भक्त निशक्त होता. हृदया माझी कळवळला, मग मनोवेगाते मागे सारून. प्रत्यक्ष आला लगबगे धावून, तो विकळ होऊनी भक्तजन आहा आहा म्हणत असे. मग ताप निवारण चाप करी, शर संजून बाप कैवारी. पाक शासनास्त्र अवधारी, वज्रास्त्र निवटावया. प्रेरिताची वातास्त्र, प्रगट झाला सहस्त्रनेत्र. वज्रास्त्र कवळूनी पवित्र, जाता झाला अमरपुरी. यावरी विभक्तास्त्र जल्पुन, स्पर्शास्त्र केले निवारण. यावरी फणी सहस्त्र नयन, हस्तवदी गुंडाळला. तयासाठी क्षीराब्धिवासी, लक्ष्मी नारायण वेगेसी. तै प्रत्यक्ष स्वरूपे उरगेसी, पाहता वैनतेय झालासे. नमुनी म्हणे आहा अनंता, तू प्रिय अससी माझे चिता. आची नीती वायुसुता, संबोखित आहेसी. करी आता मम सखया, मुक्त करी अंजनी हृदया. ऐसे ऐसकुनी आराधिया, मोहाब्दी उचंबळला. मग स्वदेह पुच्छ काढून, मुक्त केले हस्तचरण. काढूनी घेतले अस्त्रमोहन, प्रत्यक्ष विष्णू होऊन या. असो नागास्त्र उरगपती, प्रेमे नमुनी अब्धिजापती. जाता झाला स्वस्थाना प्रती, मही धारण करावया. येरीकडे अंजनी नंदन, सावध होऊनी बैसला जाण. हृदयी आठवणी राम गुण, स्वस्थ झाला ते धवा. दृष्टी करिता चहूकडे, तो रामस्वामी देखिला पुढे. आनंदाची मग प्रेमे उडे, चरण कमळ नमावया. वंदुनी श्री रामाचे चरण, म्हणे महाराजा वाचविला प्राण. वेधले अस्त्र अति दुर्गम, देखिले नाही कधी हो. अस्त्र नव्हे हे परम काळ, महाप्रळयीचे उतरले सबळ. आजी माझा अंतकाळ, ओढावला होता महाराजा. परी तू माझी माय सधन, लगबगीने आलीस धावून. म्हणून वाचला माझा प्राण, प्रळयास्त्रा माझारी. तरी तुझी उपकारा, उत्तीर्णता न होय मज पामरा. ऐसे वजुनी वागुत्तरा, चरणावळती लोळतसे. अतिकन वाळू सीतापदी, सप्रेम हृदये धरिला मारुती. म्हणे तुझ्यासाठी बायाक्षी, 3 वेळा आलो मी. तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन, मुक्त झाले तुझ कारण. परी असो तव शत्रु कोण, वेगे वद मम वत्सा. येरू म्हणे महाराजा, अकल्पित लाभ संकट चोजा. शत्रु येणे कवण माझा प्राप्त झाला असे की. तरी आता प्रस्तुत काळी, क्षत्रिय नसे कोणी बळी. परी नागपंथी अस्त्रफळी, मिरवितसे महाराजा. तरी महाराजा नवातील एक, आला असेल प्रतापदायक. तयाचा प्रताप जो अर्क, असे अजिंक्य सर्वासी. ऐसे ऐकुनी मारुती वचन, म्हणे राम नाथपंथी भक्त जाण. तयासी रळी हे वायुनंदन, करू नये सहसाही. ते भक्त माझे आवडीचे असती, तयासी रळी न करी मारुती. आपण आपुल्या विक्षेप वृत्ती, वाढवू नये सर्वज्ञा. ऐसी नीती रघुवीर, अंजनी सुता बोलोन उत्तर. हृदयात पाहे जनक जावर, नाथ कोणता नवातुनी. तो सहज दृष्टी अंतरी करिता, चित्त गुंतले गोरख सुता. मग मारुतीसी म्हणे वो प्रतापवंता, गोरक्षनाथ
असे हा असे जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जाण या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासूनी एक योजन तेणे रचुनी हे संधान प्रतापी आहे गौरनंदन स्त्री राज्यात जाते झाले तया नाथांची घेता भेटी एक अर्थ आहे अमुचे पोटी तुई साधुनी घेईल जात शेवटी तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे बो अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राची वदलासे मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा तरी त्यासी अमृतवाणी बोलुनी गोवावा दृढ वचनी मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागुनी नेणार नाही कदाही ऐसा विचार सुचवी रामाते मग बोलता झाला सीतानाथ म्हणे वा तुझा पुरवावा या अर्थ चाल गोरक्षा भेटावया युक्ती प्रयुक्ती बोलणी वचन परमादारे तोषवून इतुगा अर्थ घेऊन मागून तुझसाठी कपींद्रा ऐसे वदुनी रघुनाथ मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचा समय होता चिनापट्टण ग्रामा पोचले तव त्या ग्रामी सुख शयनी पहुडले होते सुखपणी सस्वरूपी अंतःकरणी हे लावतसे ब्रह्मांड येरीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सुत ग्रामानिकडे येता त्वरित स्वरूपाते पालटती शुद्ध करुनी याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करिता गौरनंदन तया ठाई पातले तव तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंश घन सद्गुरुनाथ प्रेमछंदे डुल्लतसे जैसा जळा माझी मीन तळपत आहे स्वच्छंदे करून तन्याये गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डोलतसे तो येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊनी बैसले बोलती बैसताची वचन आम्ही षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महीवरे असता की योगिया माझी शिरोमणी जितेंद्रिय सदा दमनी विरक्तात पूर्णपणी मिरवसी महाराजा धैर्याब्धीचे बुद्धिजळ मिरवसी विवेक पात्री सबळ परघात तो वडवानळ शांतोदरी साठविसी मित्र शत्रू द्वितीय तटी सदैव कृपा सरितेचा पूर लोटी क्षेमालिंगनार्थी भेटी वर्तविसी महाराजा तरी सच्चिदानंद तेजाकारू की वहनादी चराचरू एक पाहणे जग मांदरू जटाविशी महाराजा तू ऐसे औदार्या दाता अपूर्व मिरवसी धनवंता तरी महाराजा आमुच्या अर्था साधिला तो पुरविका गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामना वेधली तुम्हा तरी सरिता कार्य उगमा प्रसिद्धपणी मिरवावे येरू म्हणती जी योगशीला वरद पात्री ओपू बोला मग आमुची सरिता विपुला आनंद जळी दाटेल तरी भाष देऊनी आता तो शविका आमुचे चित्ता भाष्य दिधलावरी अर्था दर्शवू तुते महाराजा शिंगी ऐसे ऐकोनी तयाची वाणी तो गोरक्ष विचार करी मनी की इतुका गौप्य मेदिनी कोण आहे मजपाशी शिंगी सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कंथा घोगडी पात्र भोपळा संपदा एवढी आम्हा पाशी विराजे या विरहित आणिक दुसरा
अर्थ न राहिला आमुच्या आश्रा, परियाने कल्पिले काय अंतरा, हे तो काही कळेना या परी आणिक विचार चित्ती, की अवसर लोटला मध्यरात्री, त्यातही स्त्री देशाप्रती पुरुष आला हे कैसे, तरी हे मानव सहसा नसती, स्वर्ग सुखाचे पात्र असती, शुक्र की वरुण गभस्ती, वाचस्पती पातला, की मंगळ किंवा वीरींची सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार, की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपोलोकादी पातले, ना तरी व्हावया आगमन, मानवानसे ही साधन, तरी हे देवची निश्चय वचन, मानवी कृत्य नसेची, ऐसे भावनी दृढ चित्तांत, आणि विचारी हृदयात, कवण कामना आहे याते, शोध करू तयाचा, म्हणून अंतरदृष्टी अंतःकरणी, करुणी विचार शोधी तुम्ही, तरी काही एक अर्थ तो तरणी, आश्रयाते लागेना, मग म्हणे असो ऐसे आपण चालिलो ज्या कार्यास, तितुके भिन्न करुणी यास, मागेल तेची आदरू, ऐसा विचार करुनी मनी, बोलता झाला प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा भूदेव तरणी, तुम्ही सहसा नोहेती, काय प्राप्ती द्विजवरा, चालून येईल येथवरा, काळ वृत्तांत सीमेवरा, चतुर्थ अस्त्र विराजती, प्रतापार्क वायू कुमर, ते रश्मी तसे बुभुकार, त्यावरी प्रेरिला वैश्वानर, चतुर्थास्त्र प्रतापी, ऐशिया संकटी भूदेवराया, कोण रेवाण येईल उपाया, शिव हलाते प्राशिलिया, वाचेल ऐसे वाटेन, की दहन त्या आकाशी कवळिता, तेथे पतंग मिरवली आपुली वीर्यता, की मशक मेरुते वाहुनी तोली वरता, जाद थिल्लरी बुडवावया, तेवी येथे द्यावया कारण, कदा न पावे मनुष्या गवन, तरी महाराजा प्रज्ञावान, कोण तुम्ही ते सांगा, ऐसे बोलनी माथा चरणी, ठेविता झाला सलीलपणी, मग त्या एकमेकांते विलोकुनी, हास्यवदन करिता ती, या उपरी बोले रघुनंदन, आता याते ठेवणे भिन्न, हे योग्य माते न ये दिसून, स्वपंकजा दावावया, ऐसे वजता रघुपती, मान तुकावी प्राज्ञमूर्ती, मग प्रगट करुनी स्वरूप प्राप्ती, नाथ हृदयी कवळेला, म्हणे वत्सा ऐक वचन, कामे वेदना वायुनंदन, की मच्छिंद्र यती लागून, नेऊ नये स्वदेशी, मैनाकिनी नृपदारा, परम आचरिले तपचारा, वचनी घेऊनी वायू कुमरा, नाथ मच्छिंद्रा ते मागितले, तरी यशाची उभवनी कोटी, प्रेरिला आहे मच्छिंद्र जेठी, तरी हा अर्थ मारुतीचे पोटी, पूर्णपणे विरवला, या विरहित मागणे तुझसी, काही नाही तपोराशी, तरी तू जाऊनी तया भेटीसी, श्रीनाथासी नेऊ नको, ऐसे ऐकुनी लाघवी वचन, बोलता झाला गौरी नंदन, हे महाराजा प्रज्ञावान, सत्यवचन बोलतसा, परी पहाजी प्रज्ञावान राशी, आम्ही म्हणवितो योगाभ्यासी, तरी हे अनुचित कर्म आम्हासी, प्रपंच करू साजीरा, तरी इतुके काम करुनी भिन्न, मागाल तरी देईन प्राण, परी आदेशी जे मच्छिंद्र जाण, ठेवणार नाही सहसाही, भुवरी आकाश अवघे पडो, मेरु मंदार उलथोनी पडो, की अवघी मही रसातळी बुडो, परी मी नघडी ठेवी गुरुवर्या, यावरी बोले रघुनंदन,
इतुके आमुचे करी मान्य गोरक्ष म्हणे पितरा कारण घडूनी आल्या घडेना तरी शांती मानदार रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन म्हणे बा सकळ प्रताप गुणसंपन्न करशील कंदन निश्चये ऐसे बोलता गौरनंदन मारुतीसी क्रोध आला दारुण रामासी म्हणे करीन कंदन शब्द भ्रष्ट आताची परी इतुका अनर्थ कासयासाठी लघु कार्या ते आटा आटी तुझ या वचनाची वागवटी फिटूनी गेली महाराजा आता प्रारब्ध योग कैसा घडूनी येई तयाच्या लेशा परी त्या आपुल्या भाषा सत्य करुणी शेवटिवले ऐसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन मग गोरक्षा हृदयी धरून रघुनंदन चालिला गोरक्षे चरणी घालुनी मिठी म्हणे महाराजा अस्त्रे चावटी तुझे केली असे पोटी क्षेमाब्धिद साठविला ऐसे विनमुनी वाणी रसाळ बोळविला प्रतापशीळ असा दशरथ बाळ स्वस्थानासी पातला या उपरी पुढले अध्यायी कथन शृंगमुरुड पाहिल वायुनंदन मैनाकिनी राज्य भाषण गुप्त सूचना करील तो कथा परमसुधारस सुंदर श्रोत्यासी सांगेल धुंडी कुमर नरहरिवंशी संत किंकर मालुवरी विराजला स्वस्ति श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 19 गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री राम समर्थ।